रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे शॉल कॉलर मध्ये ब्लाउज, म्हणजेच हेच ब्लाउज जे की मी घातलेलं आहे। ह्या ब्लाउजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अगदी सावकाश सविस्तर माहिती सोबत मी तुम्हाला दाखवणार आहे की जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्या मापाचं किंवा कुठल्याही साइज मध्ये तुम्हाला हे ब्लाउज सहज पद्धतीने कटिंग करता येईल। आणि ब्लाउज तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचा आहे। सोबत लॉन्ग स्लीव्ज आहेत, एकदम फुल अशा स्लीव आहे आपल्या या ब्लाउजला। तर अशाच पद्धतीचे तुम्ही देखील ब्लाउज बनवू शकता, नक्कीच बनवू शकता। त्यासाठी मात्र तुम्हाला काय करायचं आहे, आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो पूर्ण शेवटपर्यंत व्यवस्थित बघायचा आहे, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित करणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला, थोडा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। ब्लाउज साठी लागणारे कापड आहे आपले बरोबर 1.5 मीटर, कारण 1 मीटर मध्ये आपली फक्त एल्बो स्लीव बसते। 1.25 मीटर ते 1.5 मीटर आपल्याला हा कापड लागणार आहे। तयार उंची 15 ची हवी, तर मी 16 इंचावर मार्किंग करते। सर्वप्रथम कटिंग आपण अस्तरवर करून घेणार। शोल्डर आपल्याला 8 इंच घ्यायचा आहे। ब्लाउज आपण बनवून घेतो 39 आणि 40 मापासाठी, ठीक आहे। तर आता बघा, इथं आपण मुंडा खोली जी आहे ती देखील आपण 8 इंचावर घेणार आहेत। मुंडा खोली 8 वर, त्यानंतर इथं छातीचा चौथा प्लस 2 इंच 40, आपण 40 ची छाती घेतलेली आहे कारण बंद गळ्याचे ब्लाउज आहे। तर 39 छातीमध्ये आपण 1 इंच प्लस करत 40 केलेला आहे। 10 प्लस 2 12 ची आपण घडी घेतली, काटकोन करत आपला आकार दिला गेला। हा जो आहे तो शोल्डर उतार आहे 1.25 इंचावर। गळ्याची रुंदी आपण घेणार आहेत 3.5 इंच, त्यानंतर आपण शोल्डर उतार असा क्रॉस करणार आहेत। तर हे आहे आपलं बॅक पार्ट। बॅक नेक साठी फक्त 1 इंचाची गळा उंची घेणार आहेत आपण, आणि नॉर्मल असं तिथं गळ्याच्या शेप देणार आहेत। ओके, मी माप टाकून दिलेले आहेत। आता फ्रंट पार्टचे आपण बघणार मार्किंग। 8 इंच शोल्डर, 8 इंच मुंडा खोली घेतलेली आहे। त्यानंतर इथं आपण छातीचा चौथा प्लस 3 इंच घेणार डायरेक्ट। तुम्ही कुठल्याही मापाचा ब्लाउज कट करत असणार तर छातीचा चौथा प्लस 3 इंच करा, कारण मी डायरेक्ट कापडवर कटिंग करते म्हणून 1 इंच अजून एक्स्ट्रा मार्जिनचा मी इथं ॲड केलेला आहे। आता बघा, फ्रंट मुंड्यासाठी आपण जो आकार देणार त्यासाठी आपल्याला 1 इंच आत घ्यायचा आहे, म्हणजेच आपण 7 वर पॉइंट लावला बंद घडीकडून। ओके, असं शोल्डरला क्रॉस करायचं आहे। इथं सेम आपल्याला 1.25 इंचाचा उतार द्यायचा आहे। गळा रुंदी 3.5 इंच घ्यायची आहे। असं क्रॉस करत आपण शोल्डर उतार दिला। त्यानंतर पुढचा जो काही गळा आहे आपला फ्रंटचा तो डीप असणार आहे, म्हणजेच आपण त्याला क्रॉसमध्ये 8.5 असा मोजून घेतलेला आहे। इथं मी मुंड्याचा आकार देते, 1 इंच आपण आतमध्ये घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं मुंड्याचा आकार छान असा देऊन घेणार। आता फ्रंटसाठी बघा, आपण उंची घेणार बरोबर 16 प्लस अर्धा इंच, म्हणजे 16.5 इंच आपण इथं उंची घेतलेली आहे। बॅक पार्टहून अर्धा इंच जास्त आपल्याला फ्रंटमध्ये घ्यायचं असतो। इथं टक्स पॉइंट देणार आपण 11 वरती। आडवा टक्स आपला 4.5 वर असणार आहे। 4.5चे पॉइंट आपण सरळ खाली मॅच करणार। अर्धा इंच ह्या बाजूला घेणार, असं क्रॉस करायचं आहे। आणि आता आपण इथं काय करणार आहेत, मुंड्यामध्ये 7.5 इंचावर पॉइंट लावणार, ठीक आहे। आता ही जी काही स्केल आहे आपली, या स्केलच्या मदतीने आपण प्रिन्सेस कटचा फ्रंट पार्टचा आकार देणार आहेत। अशा पद्धतीने व्यवस्थित असा आपल्याला स्केलच्या मदतीने आकार द्यायचा आहे। एकदम छान असं, तुमच्याकडे स्केल नसेल तर तुम्ही हाताने आकार देऊ शकता। असा पहिला आकार आपल्याला व्यवस्थित खालीपर्यंत घ्यायचा आहे। 2 इंच ह्या बाजूला घेणार, 2 इंच असं सरळ करत क्रॉस करायचं आहे। आणि इथं आता आपल्याला एकदम मस्त फ्री हाताने आकार द्यायचा आहे। बघू शकता किती छान असा परफेक्ट आकार मी इथं देऊन घेतलेला आहे। आता ह्या बाजूला अर्धा इंच क्रॉस करायचा आहे आपल्याला फ्रंटमध्ये, आणि त्यानंतर आपण इथं कमरेचा चौथा प्लस 2.5 इंच प्लस 2 इंच मार्जिनचा आणि 1 इंच आपण जॉईंटसाठी एक्स्ट्राचा घेतलेला आहे।
अशा पद्धतीने आपण पॉईंट टू पॉईंट जोडून घेतले. आता ह्या बाजूला आपण 1 इंच वर घेणार आणि 1 इंचचा पॉईंट आपण हा जो काही टक्स आहे तिथं असं मॅच करणार. तर ही झाली आता आपली परफेक्ट अशी प्रिन्सेस कटची मार्किंग. आता हा जो काही व्ही नेकमध्ये शेप आहे आपला, म्हणजे फ्रंटचा आपण व्ही नेक दिलेला आहे, तिथं आपल्याला नॉर्मल असं राऊंड शेप द्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने. तर आता जशा पद्धतीने मार्किंग केली तशीच मी इथं कटिंग करणार आहे. तर आपला अस्तर कटिंग झालेला आहे. बॅक आणि फ्रंट आपला कट झालेला आहे, बघू शकता. त्यानंतर मी त्याला मेन कापडवर देखील कटिंग करणार आहे. कापड लायनिंगवाला आहे, झिगझॅगमध्ये लायनिंग आहे, तर ते सरळ यायला हवे अशा पद्धतीने मी कटिंग केली. आता हा एवढा कापड उरलेला आहे, तर यामध्ये आपण लॉंग स्लीवची कटिंग करणार. खाली कापड सरळ केलेला आहे, तर तयार स्लीव आपल्याला 21 इंच घ्यायची. त्यामध्ये आपण 2 इंच प्लस केलेला आहे, कारण खाली बॉटम पट्टी फोल्ड करायची आहे. आणि इथं आपण आता घडी घेणार आहे 10 इंचाची. बाहीची घडी 10ची घेतली. उतार इथं आपण 4 इंचावर दिलेला आहे. आता आपण नेहमीप्रमाणे स्लीवची मार्किंग करणार. मी एकच आकार इथं देणार आहे, नंतर दुसरा आकार मी कटिंगच्या वेळेस देणार आहे. इथं खाली बॉटम आपण घेणार 5.5. ठीक आहे, 3.5 प्लस 2 इंच 5.5. आणि आपण असं क्रॉस वरपर्यंत मॅच केलेला आहे. तर लॉंग स्लीव असल्यामुळे आणि कापड कॉटनचा आहे म्हणून मी या स्लीवसाठी अस्तर कटिंग केलेलं नाही आहे. फक्त आपण ब्लाऊज पीसच्या कापडच्या ह्या बाह्या राहू देणार आहेत. तर अशा पद्धतीने आपली एकदम छान अशी आपण बाहीची कटिंग केली. आता मी घडी मोकळी करते आणि मग आपण त्याला पुढचा आकार देणार. बघा इथं कटिंगमध्ये कापड आपला गेलेला आहे आणि असू द्या, काही फरक नाही, आपण तिथं पुढचा शेप देणारच आहेत. बघू शकता अशा पद्धतीने माझ्या फिश कटचा आकार दिला गेला आणि एकदम छान अशी आपण स्लीव इथं कट करून घेतलेली आहे. तर ह्या कस्टमरचे सर्वच ब्लाऊज लॉंग स्लीवचे मला शिवून घ्यायचे होते. तर याच्यातलं एक ब्लाऊजची संपूर्ण कटिंग मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ देखील तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. तुम्ही तो नसेल बघितला तर नक्कीच बघा. आजचा हा व्हिडिओ मात्र पूर्ण डिटेलमध्ये आहे. तर बघू शकता तुम्ही सर्वच पार्ट जे आहेत ते फ्रंट आणि बॅक मी असं जोडून घेतलेलं आहे. तर हे ब्लाऊज आपलं शॉल कलरमध्ये असणार आहे, म्हणून मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती देते. शॉल कॉलरचे ब्लाऊज शिवत असताना आपल्याला फ्रंट पार्ट कितीपर्यंत शिवून घ्यायचं आहे आणि मग त्याला केव्हा अटॅच करायचे असतं शोल्डरला, हे खूप महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला इथं देणार आहे. तर आता स्टिचिंग दाखवते मी तुम्हाला. आता आपण फ्रंट आणि बॅक असं जोडून घेतलेलं आहे. तर इथं लक्ष असू द्या की मी आय हुक पट्टी लावून घेतलेली नाही आहे.
त्याच्या आधीच आपण इथं कॉलरसाठी व्यवस्थित असं मोजून घेणार. अशी मी बरोबर घडी घातलेली आहे आणि व्यवस्थित असं टेप लावत मी मोजून चेक केलं तर इथं माझं माप येते बरोबर 12.25. डबलमध्ये 12.25 येते आणि सिंगलमध्ये बघितलं तर म्हणजे आपलं हे 12 आणि 12 24 आणि 24.5 इंचाचं मी हे कॅनव्हेस कटिंग करते. थोडं एक्स्ट्रा घेतलेलं आहे मी, तुम्हाला बरोबर मी कटिंग करून दाखवते. आता मी डबलमध्ये कॅनव्हेसची घडी घातलेली आहे आणि एक सरळ अशी मार्किंग मी केलेली आहे. आता कॉलर तुम्हाला अगदी जवळून दिसायला हवी व्यवस्थित, त्यासाठी मी कॅमेरा चेंज केला आणि इथं आता मी घेते बरोबर सरळ जी मार्किंग केली त्याच्यावर मी 3 इंच घेतलेलं आहे. 3 इंच उंचीला आपण ही आपली कॉलर घेणार आहेत, शॉल कॉलर. आणि इथं बघा बरोबर मी डबलमध्ये 12.25 मोजून घेते. लक्ष असू द्या, आपण जेवढी कॉलर मोजून घेतली तेवढंच आपल्याला इथं मार्किंग करायचं आहे. इथं 3वर पॉईंट लावला. आता ही 3ची जी लाईन आहे ते आपण सरळ करणार आहेत व्यवस्थित अशी आणि त्यानंतर आता आपण इथं शॉल कॉलरचा शेप देणार आहेत. तर जी स्केल आहे माझ्याकडे त्याच्या मदतीने तर मी आकार देतेच, पण परत अजून आपल्याला थोडासा आकार असा वरून हाताने द्यायचा आहे. खूप डीपमध्ये माहिती तुम्हाला इथं मिळते, तर खरंच तुम्ही ह्या गोष्टीचा फायदा घ्या आणि तुमच्यासाठी देखील ब्लाऊज असं बनवून बघा. बघा आता अशा पद्धतीने आकार दिल्याप्रमाणे मी कट करून घेते. सरळ असं कट करायचं आणि वरचा आकार आपल्याला कट करायचा आहे. ओके, आता ही कॉलर आपण कटिंग केली. आता उरलेला जो काही कापड होता त्यामध्ये माझी ही कॉलर बघा थोडी मला कापड कमी पडतोय, तर मी कापडला जॉईंट दिलेला आहे आणि मग त्यानंतर मी त्यावरती कॉलर अशी चिपकवून घेणार आहे. तर ही कॉलर आपल्याला व्यवस्थित अशी चिपकवून घ्यायची आहे प्रेसच्या मदतीने, जशी की मी चिपकवून घेतली. खालचा आपल्याला 1.5 इंच कापड एक्स्ट्रा राहू देत आपण त्याला असा फोल्ड करणार आहेत. व्यवस्थित असं आपल्याला कापड फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपण कॉलरला असं डबल कापडमध्ये करणार आणि व्यवस्थित असं आकारावर आपण टिप टाकणार आहेत. जो काही आपण आकार दिलेला आहे त्यावर टिप टाकत आपण एक्स्ट्राचा कापड कट करणार आहेत आणि खाली देखील आपण बघा 1.5 इंच कापड असं एक्स्ट्रा राहू देत असं कट करणार आणि आता आपण त्याला फोल्ड करत बरोबर बाहेरून एक टिप टाकून घेतली. त्यानंतर कॉलरची आपल्याला घडी घालायची आहे आणि सेंटरला कट लावायचा आहे. तर सेम पद्धतीने आपण ब्लाऊजला देखील कट लावणार. सेंटरला व्यवस्थित मध्य काढायचा असतो आपल्याला, सेंटर पॉईंट काढणं खूप गरजेचं आहे. तर आता हे ब्लाऊज आपण घेतलेलं आहे आणि याचे सेंटर आपण काढलेलंच आहे, बघू शकता. सेंटर पॉईंटला सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करायचा आहे आणि बघू शकता मी ही जी काही कॉलर आहे ती शिद्या कापडवरून ठेवून घेते, म्हणजे ब्लाऊजचं जे पार्ट आहे ते तुम्हाला शिदं दिसत असेल आणि त्यावरून आपण कॉलर अशा पद्धतीने अटॅच करून घेतोय. व्यवस्थित अशी आपल्याला कॉलर अलगद हाताने स्टिच करायची आहे. आपल्याला जास्तचा कापड ताणतून करायचा नाही आहे. आणि अजून इथे एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आणून देते, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर ह्या ब्लाऊजला आपल्याला आय हुक पट्टी कॉलर लावून झाल्यानंतर मग लावायची असते. जर का तुम्ही आय हुक पट्टी आधीच लावून घेणार आणि मग नंतर कॉलर लावत असणार तर तुमच्या फिनिशिंगमध्ये थोडंसं खराबी होऊ शकते आणि फिनिशिंग तुम्हाला प्रॉपर मग मिळणार नाही. तर आता सर्वप्रथम आपल्याला इथं कॉलर लावून घ्यायची असते. शोल्डर अटॅच झाल्याबरोबर आपण कॉलर टच केली आणि त्यानंतर आता इथे बघा शोल्डरमध्ये आपण थोडे कट लावून घेतले मी. आता ही जे काही कॉलरची फिनिशिंगचा पार्ट होता तो आपण संपूर्ण मार्जिन आतमध्ये टाकतोय आणि वरून आता कॉलरवर आपण अशी टिप देतोय, कारण हीच कॉलर आपले बाहेरून दिसणार आहे, लक्षात असू द्या. बघू शकता की ती फिनिशिंगमध्ये एकदम प्रॉपर प्रोफेशनल पद्धतीने आपली ही कॉलर इथं लावली गेलेली आहे. आता लगेचच तुम्हाला कॉलरचा लुक कळणार आहे अशा पद्धतीने. वाव, किती सुंदर अशी आपण कॉलर इथं तयार करून घेतली. कलर कॉम्बिनेशन असेल तर अजूनच तुमची ही कॉलर खूप सुंदर दिसणार आहे आणि एकाच कलरमध्ये देखील कॉलर खूप छान अशी दिसते. बघू शकता आता फायनली आपली कॉलर इथं तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपलं राहिलेलं आहे इथं आय हुक पट्टी. तर आपण ही सर्वप्रथम हुक पट्टी लावून घेणार, जी की आतमध्ये आपली फोल्ड करायची असते. तर कॉलर व्यवस्थित असं फोल्ड करत आपण तिथं टिप टाकून घेतली
आणि मग नंतर आपण वरून दाबटीप टाकतोय आणि नेहमीप्रमाणेच आपण ही हुक पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करणार आहेत। तर बघा, मी हुक पट्टी आतमध्ये फोल्ड करत असताना इथं आता आपली ह्या बाजूला म्हणजे कॉलर तर आहेच, दोन्ही बाजूला कॉलर आलेले आहे। आता ही जी काही टिप टाकते तर टिप टाकत असताना मी कॉलर अशी वर करून घेतलेली आहे, म्हणजे ही टिप आपली बरोबर कॉलरच्या खालच्या बाजूला येणार आहे। अशा पद्धतीने बघू शकता किती फिनिशिंगमध्ये आपली ही आय हुक पट्टी लावून झाली। हुक पट्टी आता आपण आय पट्टी लावणार। आय पट्टीसाठी देखील आपण हा एक्स्ट्राचा जो काही कापड आहे आपल्या कॉलरचा पुढे निघालेला तो आपण कट करणार आणि कॉलर व्यवस्थित कुठं कशी फोल्ड होते मेजर करायचं आहे आपल्याला। दोन्ही पट्ट्या सारखे येणार आहेत का असं व्यवस्थित फोल्ड करत मग आपण इथं टिप टाकली आणि त्यानंतर आता आपण इथं आपली आय पट्टी जोडणार आहेत। तर आय पट्टी ही आपली वाढीव असते, म्हणूनच आपल्याला आय हुक पट्टी कॉलर लावून झाल्यानंतर लावायची आहे। जर का तुम्ही आय पट्टी आणि हुक पट्टी आधीच लावणार आणि मग नंतर कॉलर लावत असणार तर तुमच्या कॉलरला प्रॉपर हवी ती फिनिशिंग तुम्हाला मिळणारच नाही, कारण आपली ही वाढीव पट्टी तयार असल्यामुळे आपल्याला कॉलर लावता येत नाही। तर मग आधी कॉलर लावा आणि मग नंतर पट्टी अटॅच करायची। एक एक टिप मी टाकून घेतली। त्यानंतर मी आता कमरेचं माप घेत, माझ्या ह्या कस्टमरचं कमर आहे 32.5। तर माझ्या इथं मशीनवरती जो टेप आहे मार्किंग केलेला तो 32 इंचाचा आहे। तर मी बरोबर एवढं 32 पर्यंत मोजून घेते। ओके, आणि त्यानंतर त्यापुढे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेत। आता किती इंच कापड माझं शिल्लक आहे तर इथं माझं उरलेलं आहे कापड 5.5 इंच। तर मी 5.5च्या निम्मे करणार आहे। तर जमत नसेल किती निम्मे करायचं तर 5.5ला आपण बरोबर टेप असा फोल्ड करायचा। 5.5 इंचावरती आपण बरोबर टेप असा फोल्ड केलेला आहे आणि परत अजून एक फोल्ड करायचा, म्हणजे टेपच्या आपल्याला इथं 4 लेयर मिळायला हव्या। ठीक आहे, टेपच्या 4 लेयर मिळाल्या। आता किती आहे तर बघा, आपल्याला बरोबर 1.5 इंचमध्ये एक रेष कमी असं हे माप मिळालेलं आहे। 1.5 इंचात एक रेष कमी आहे। तर मग आपण त्याच पद्धतीने इथं जी आपली टिप टाकलेली आहे ना त्यापुढेच आपण तो टेप ठेवत असा पॉइंट लावून घेतला। 4 लेयर मध्ये टेप फोल्ड आहे, ही एक लेयर ही एक लेयर, 2 इकडे होतील आणि 2 इकडे होतील। तर एवढी सोपी पद्धत आहे ब्लाउज फिटिंग करण्याची।
जर का तुम्ही ह्या पद्धतीने फिटिंग करणार तर 100% तुमच्या कस्टमर्सला ब्लाऊज एकदम परफेक्ट असं येणार आहे। आता ह्या बाजूला देखील मी बरोबर त्याच पद्धतीने माप टाकून घेतलेलं आहे। तर आता इथं आपले झाले कमरेची फिटिंग व्यवस्थित। आता इथं हे जे ब्लाऊज आहे ते शॉल कॉलरचं आहे। तर इथं मी बरोबर पहिला हुक म्हणजे पुढचा डीप नेक आहे, तर पहिला हुक जिथं येतो तिथून मी असा टेप लावते आणि बरोबर छातीचा चौथा भाग आपला किती आलेला आहे तर 10 आलेला आहे। तर मी इथं बरोबर 10 वरती पॉइंट लावणार आहे। ठीक आहे, टेप व्यवस्थित लावायचा आहे आणि बरोबर मुंड्यामध्ये 10 वर पॉइंट लावायचा आहे। आता हा पॉइंट आणि हा पॉइंट 10चा आपण सरळ असा मॅच करणार। ज्या मैत्रिणींची शिलाई सरळ येत नाही त्यांनी अशा ह्या टिप्स जर का तुम्ही फॉलो करणार तर नक्कीच तुमच्या टिप्स सरळ येणार आहेत आणि फिटिंग देखील एकदम प्रॉपर अशी होणार आहे। तर आता आपल्या इथपर्यंत मुंड्यापर्यंत माप टाकून झालेलं आहे म्हणजे छातीचं माप। त्यापुढे आता ही आहे लॉंग स्लीव, एकदम पूर्ण लॉंग स्लीव आहे आपली। तर मी इथे एल्बो पर्यंत स्लीवचं माप टाकून घेते थोडंसं, म्हणजे आपल्याला इथं एल्बो पर्यंत स्लीवचा जो दंड घेरा आहे तो आपला आलेला आहे, ब्लाउजवर मोजलेला आहे तर 6 इंचाचा। तर मी हा एक पॉइंट 6 वर लावून घेतला आणि असा बरोबर आता हा वाला जो पॉइंट आहे तो आपण याला मॅच असं करणार आहे। ठीक आहे, कारण लांब असल्यामुळे माझ्या मशीनवर देखील ब्लाउज व्यवस्थित मावत नाहीये। तर मग मी आता यापुढे खालचा जो काही बॉटम आहे त्याची मार्किंग करते। बॉटमसाठी आपण 7 इंच माप घेतलेलं आहे, 7चा निम्मे 3.5 होतं, 3.5 मध्ये 2 इंच प्लस केलं। शिलाई मार्जिनचे तर 5.5 आपण इथं कटिंग केलेली आहे। पण आता आपल्याला फिटिंग कशी करायची आहे, 3.5 मध्ये आपण फक्त अर्धा इंच लुजिंग घेणार, 4 किंवा 4.5 इंचावर आपण इथं फिटिंग करणार आहे। ठीक आहे, तर एवढंच माप आपण इथे घेणार, 4 इंचावर मी मार्किंग करते। ओके, 4 इंच परफेक्ट येणार आहे आपल्या बॉटमला, थोडंसं लूज असायला हवं की जेणेकरून ते इझी पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं घालता येणार आहे। आता हा जो काही आहे तो पॉइंट बरोबर मी असा व्यवस्थित मॅच करून घेते। तुम्हाला बरोबर संपूर्ण टिप दाखवेल मी। अशा पद्धतीने मी मार्किंग केलेलं आहे, दिसते ना व्यवस्थित, हे पहा एकदम सरळ अशी टिप माझी म्हणजे अशी आता मार्किंग करून झालेली आहे, तिथेच मी टिप टाकते। ह्या ज्या शिलाईंच्या टिप आहेत ह्या एकदम अशा सरळ माझ्या आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता एकदम सरळ अशी माझी शिलाई आलेली आहे, जरी लॉंग स्लीव आहे तरी। तर आता मी तुम्हाला ही एक स्लीव आपली तयार केलेली आहे, बाकी फिटिंग देखील मी सेम करणार आहे। तुम्हाला मी स्लीव ट्राय करून दाखवते आणि पूर्ण ब्लाउज देखील मी ट्राय करणार आहे की ब्लाउज फिटिंगला कसं बसलेलं आहे हे तुम्हाला देखील कळायला हवं। ह्या ब्लाउजचं माप जे आहे ते थोडंसं किंचित माझ्याहून म्हणजे माझ्या मापाहून 2 इंच जास्त आहे। तर मी बघते थोडं व्यवस्थित एक कच्ची टिप टाकून माझ्या मापाची फिटिंग करेल आणि मग ब्लाउज ट्राय करून मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे। तरी देखील ब्लाउजचा लुक एकदम छान असा आलेला आहे, बघू शकता। वाव, किती सुंदर दिसतंय ना। तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत। धन्यवाद।